हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलवरती नील स्टुडिओमध्ये. तर फ्रेंड्स, आजची सुरुवात होते चहासोबत. या चहा प्यायला वाजलेत 9. आम्हाला लेट झालं आहे. आज लेट झालं आहे म्हणजे आज सॅटर्डे, लिलेशलाही सुट्टी, तर ते लेट उठले म्हणून चहालाही लेट झालं आहे. मुलं गेले शाळेमध्ये. ते येतील 12:30 वाजेला. सॅटर्डे तर त्यांची शाळा लवकर सुटेल. तोपर्यंत मी माझे सर्व कामं फटाफट आवरते. आज त्यांना खायचे आहेत डोसे, तर मी आज बनवणार आहे डोसे. तर पहिले चहा पिऊया. या चहा प्यायला. आज आहे सॅटरडे आणि आज आम्ही करतो आहे डीप क्लिनिंग. डेली तर क्लिनिंग होतच असतं, पण आज आम्ही डीप क्लिनिंग करतो. हे आमचं दर सॅटरडेला असतं वीकेंड क्लिनिंग. आणि त्याच्यासाठी लिलेश मला नेहमी मदत करतात, कारण त्यांना सॅटर्डेला संडेला सुट्टी असते, म्हणून आम्ही दोघं मिळून करतो. चारही रूमचे फॅन क्लिनिंग केले. मी घातलेला आहे हा हँड ग्लोव्ज डस्टिंगसाठीचा. मी करते लिलेशचा हा लॅपटॉप टेबल क्लिनिंग. याच्यावरती लिलेश काम करताना मी त्यांना इथं चहा प्यायला देते. तर चहाचे डाग पडलेत, हे मी पहिले क्लीन करते. तर बघा फ्रेंड्स, क्लिनिंग करून झालेली आहे. जेवढे पण काही डाग होते तेवढे मी क्लीन केले आहे. हा टेबल क्लीन करून झाला आहे. आता मी मुलांचं स्टडी टेबल क्लीन करेल. मी ॲज युजल मुलांची रूम ही नेहमीच खूप पसारा असतो ह्या रूममध्ये, आणि इथला पसारा आवरता खरंच खूप टाईम जातो. तर मी सगळ्यात पहिले हा टेबल क्लीन करून घेते आणि मग बाकीचा पसारा आवरते. हे फ्रेंड्स, आता वाजले 10. आमचं साफसफाईचं काम सुरू आहे आणि मी व्हिडिओही अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्या व्हिडिओला खूप प्रेम द्या. तुम्ही व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून घ्या. त्याच्या बाजूला असलेलं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ लगेच बघता येईल. एवढी धूळ येते ना फ्रेंड्स. आम्हाला इथं राहायला येऊन अजून 1 महिना नाही झालाय, पण तुम्ही डस्ट बघू शकता. आणि सर्व पॅक आहे, असंही नाही की ओपन आहे की काय. सर्वीकडनं पॅक आहे, तरी पण इतकं डस्ट येत असतं. तर फ्रेंड्स, आमच्याकडे बऱ्यापैकी बुकचं कलेक्शन आहे, जसं की ययाती आहे मराठीमध्ये. त्याच्यानंतर बरेचसे इंग्लिश बुक पण आहेत मॅनेजमेंट स्टडीवरती, जसं मुलांसाठी की एक्स्ट्रीम ओनरशिप. त्याच्यानंतर वर्ड पॉवर म्हणून एक मस्त डिक्शनरी आहे, आणि अशा बरेचसे बुक्स आहेत. हे विवेन वगैरे आणत असतो कधी कधी क्रॉसवर्डमधनं. तर हे तुमचे जे यूट्यूबर आहेत जे रेसिपी बनवतात, ते ह्या बुक्समधून बघून बनवतात. बऱ्याचदा त्यांच्या मनाने पण बनवतात. आणि हे खूप आधी घेतलेलं, मला जवळजवळ 14-15 वर्ष झाले त्या बुक्सला. त्यावेळेस मला स्वयंपाक यायचा नाही म्हणून मी हे घेतलं होतं, कारण मी माझ्या मम्मीची खूप लाडकी होती. मला मम्मीने कधीच काही काम करू दिलं नव्हतं आणि मग स्वयंपाक कसा करायचा त्याच्यासाठी मग मी हे घेतलं होतं. बट 1-2 वर्षानंतर मला याची गरज नाही पडायला लागली. मी माझ्या मनाने स्वयंपाक करायला लागले. पण तिने जपून ठेवलंय ते अजून. पण मी जपून ठेवलंय, कारण काही नवीन बनवायचा प्रयत्न करायचा असेल तर मी याच्यात बघून बनवू शकते. आणि अजून एक फेवरेट बुक, इकिगाई. खूप मस्त बुक आहे. सगळ्या लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे खरं तर हे बुक. आणि मराठीत, तुम्ही जर मराठीत वाचायचं असेल तर मराठीत पण अवेलेबल आहे Amazon. आणि खरंच खूप छान आहे. जर व्यवस्थित मन लावून वाचलं ना, तर तुम्हाला त्यांचे थॉट्स कळतील की काय आहे म्हणून. हे फ्रेंड्स, माझा टेबल क्लिनिंग करून झालेला आहे. इथं 2 भावांचा फोटो आहे लहानपणीचा. हे गणपती बाप्पा मी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथं गेलो होतो, तिथून घेतले होते. त्यांच्या रूममध्ये ठेवलेत मी. त्यानंतर इथं आमचे बुक्स आहेत. इथं स्पेस आहे की अजून जर बुक्स आले तर इथं ठेवू शकतो. इथं कार्तिकचं लॅपटॉप आहे आणि इथं मी स्पेस ठेवलाय की जेव्हा त्याला स्टडी करायचं असेल तर बुक्स वगैरे ठेवता येईल, म्हणून मी लॅपटॉपची अरेंजमेंट अशी केली आहे. त्याला यूज करायचं असेल तेव्हा तो लॅपटॉप इथं घेऊ शकतो असा, सॉरी कीबोर्ड इथं घेऊ शकतो असा, आणि माऊस पण आहे. तर त्याच्या स्टडी नसेल त्यावेळेला तो इथं
कीबोर्ड घेऊन लॅपटॉपचा यूज करू शकतो आणि ज्या वेळेला त्याला अभ्यास करायचा आहे, त्याला बुक्स वगैरे ठेवायचे आहेत, त्यावेळेला कीबोर्डला त्याला फक्त इथं मूव करायचं आहे. तर एवढी स्पेस त्याला अभ्यास करण्यासाठी भेटेल. हे फ्रेंड्स, इथं आता नेक्स्ट क्लिनिंग चालू आहे. लिलेश करणार आहेत फ्लोअरची क्लिनिंग. आणि हे जे आहे मॉप, हे आम्ही ऑनलाईन ॲमेझॉनवरनं मागवलं आहे. खूप छान आहे. आमचं घर क्लिनिंगचं काम झालेलं आहे. आता मी घेणार आहे स्वयंपाक करायला. लिलेश थकलेत घर क्लिनिंगला हेल्प करून. थकलेत का? नाही थकले. इथं लावला आहे मी कुकरमध्ये लावलेत मी बटाटे उकडायला. त्यांना आज खायचं आहे डोसा आणि बटाट्याची भाजी. तर लिलेशला तर ते आवडत नाही. मी त्यांच्यासाठी झालं तर 2 चपात्या करून देईल. बटाट्याची भाजी त्यांना आवडत नाही, पण मुलांसाठी आणि माझ्यासाठी ते ॲडजस्ट करतात. मला बटाट्याची भाजी खूप आवडते, तर भाजीमध्ये ते कॉम्प्रोमाइज करून घेतील. डोसा खातायत की नाही त्याला विचारते, आणि जर खाणार असतील तर मग मी चपात्या नाही करणार, नसतील खाणार तर मी 2 चपात्या त्यांच्यासाठी करून देईल. तर आता पटापट जेवण बनवते, डोसा आणि बटाट्याची भाजी. फ्रेंड्स, बटाट्याच्या भाजीची तयारी मी केली आहे. कांदा कापून घेतला आहे, मिरचीही कापून घेतली. मिरची ॲक्च्युली ठेचून टाकली तर खूप छान टेस्ट येते, पण विवेनला तिखट जमत नाही. जर तिखट भाजी झाली तर तो खात नाही, तर त्याला काढून बाजूला ठेवता येते, म्हणून मी मिरची अशी कापून घेतली. लसूण बारीक कापून घेतला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आणि इथं बटाटा मॅश करून घेतला आहे. मॅश मीन्स कट करून घेतलेला आहे. तर आता मी याला फोडणी देते. हे फ्रेंड्स, आम्ही रेडी झालेलो आहोत. 2:30 वाजलेत आणि आता मी जरा बाहेर जातोय किचनसाठी, थोडंसं सामान आणायचं आहे त्यासाठी. तर मी झाली रेडी ब्लॅक टी शर्ट आणि ब्ल्यू जीन्समध्ये, आणि लिलेशही रेडी झालेत ब्लॅक टी शर्ट आणि ऑलिव्ह ग्रीन शॉर्टमध्ये. तर लिलेशसुद्धा रेडी आहे मस्तपैकी शॉर्ट्समध्ये. तर आम्ही दोघं आता चाललो आहे बाहेर. तर फ्रेंड्स, मी आत्ताच 2:30 वाजेला हादग्याच्या फुलांची रेसिपीचा व्लॉग टाकलेला आहे, तर तुम्ही नक्की बघा. ह्या व्हिडिओच्या खाली मी त्याची लिंक देईल, नक्की जाऊन बघाल आणि भाजी ट्राय कराल, आणि भाजी कशी बनली तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगाल. मग कुठे जाणार आहे आपण? DIY मध्ये. कुठे? वाकड की इकडं? म्हणजे आम्ही वाकडच्या मॉलमध्ये चाललोय. कोणता मॉल आहे तो? फिनिक्स. तर आम्ही जाणार आहोत वेगोवरती. कार घेऊन जाणार नाही कारण दोघंच जातोय, म्हणून मग वेगो घेऊन जातोय. हे फ्रेंड्स, इथून 4 व्हीलरच्या पार्किंगची एंट्री होते आणि 2 व्हीलरच्या पार्किंगची एंट्री याच्या बॅक साईडला जावं लागतं. त्यासाठी आम्ही तिकडे चाललो होतो, आणि इथं खूप हवा होती, तर मी बोललेलं ऐकायला येत नव्हतं, म्हणून मला व्हॉइस लावा लागला आहे. तर आम्ही आता चाललो आहे पार्किंगकडे. तर पार्किंगला जायचा रस्ता आहे, गोल गोल फिरावं लागतं. हे बघा, रिंगा रिंगा रोजेस. तर फ्रेंड्स, मॉलच्या आत आपली एंट्री झालेली आहे, आणि ह्या मॉलला एक्सप्लोर केल्याचा व्हिडिओ आम्ही आमच्या दुसऱ्या चॅनलवरती टाकला आहे. त्याचं नाव आहे एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली. तर तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा, त्याची लिंक मी ह्या ब्लॉगच्या खाली नक्की देईन. नक्की तो व्हिडिओ पण बघा. तर पहिले आपण जाऊन बघूया होम सेंटरमध्ये. होम सेंटरमध्ये काही भेटतं का आपल्याला आपल्या कामाचं. तर फ्रेंड्स, इथं तुम्हाला प्लांट्स पण भेटतील, ओरिजिनलसुद्धा आणि आर्टिफिशियलसुद्धा. होम सेंटरमध्ये तर आम्हाला काहीच आवडलं नाही आहे, म्हणून आम्ही तिथून बाहेर निघालो आहे. आता आम्ही चाललो आहे DIY कडे. आता बघू तिथं काय आवडतं आणि काय घेतो. खूप आहे आज मॉलमध्ये, सॅटर्डे असल्यामुळे. हे बघा, खूप गर्दी आहे. ट्रेंड. इथं आहे क्रॉसवर्ड,
कार्तिक आणि विवेनचं आवडतं प्लेस. आणि त्या साईडला आहे DIY. तर आता आपण जाऊया मिस्टर DIY. तर बघा केवढी शॉपिंग केली मॅडम. तर फ्रेंड्स आमची शॉपिंग झाली आहे. आम्ही DIY मधून एवढी शॉपिंग केली आहे. तर फ्रेंड्स शॉपिंग करून झालेली आहे. आता आम्ही चाललोय घरी. तर फ्रेंड्स आम्ही मॉलमधून घरी आलेलो आहोत. गाडी पार्क केली आहे आणि आता वरती जाऊन बघतो मुलं काय करतायत. मुलांना भूक लागली असेल, काहीतरी बनवून द्यावं लागेल खायला. त्यांचा क्लासचाही टाईम व्हायला लागला आहे. त्यांना क्लासला पण सोडायला जायचं आहे. आता पहिले त्यांना काहीतरी खायला बनवते. तर फ्रेंड्स आत्ताच आमचं जेवण झालंय. जस्ट जेवण झाले, 10:30 वाजलेत आणि फक्त आता किचन वगैरे आवरायचं काम बाकी आहे. मुलं क्लासला गेली होती, त्याच्यानंतर मी घरातली कामं आवरत होती. आज मी पार्लरमध्ये गेली नव्हती आणि माझ्या मैत्रिणींचे वगैरे फोन पण चालू होते, तर त्याच्यामुळे मला शूट करायलाही नाही जमलं. तर संध्याकाळी शूट करणं राहिलं. मी वालाची भाजी केली होती. तुम्हाला मी दाखवलं होतं की मी वाल भिजत घातले होते, तर मी त्याची भाजी केली होती. भाजी, चपाती, भात. जस्ट आमचं जेवण झालंय है ना. तर फ्रेंड्स आमचा दिवस आम्ही आज इथंच संपवतो आणि हा व्लॉगही आम्ही इथंच संपवतो. तुम्ही तुमची काळजी घ्या. पुन्हा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय. बाय बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम.